Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Thank you, Jesus. धन्यवाद यीशु. Thank you. Thank you. Thank you. We worship you, Lord. We worship you, Jesus. Hallelujah. Hallelujah. Ooh. Praise you, Lord. Praise you, Jesus. We give you glory. Hallelujah. 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 Thank you, Lord. Thank you, Jesus. धन्यवाद यीशु. Oh, Master, we worship you, Lord. Praise the Lord. Hallelujah. Brother Suas, Brother Sanket, God bless you. Sister Sunita, Dombe, जे लोग ज्वाइन सदन सदन. Praise the Lord. God bless you. प्रभु तुम्हारा आशीर्वादित करो. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. 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 Oh, hallelujah. Close your eyes. Close your eyes. We worship Him. आपण त्याची आराधना करूया. त्याच्या पवित्र चरणापाशी येऊ. Thank you, Jesus. Oh, ricalamasciate reveria raba, ribando calamasante reveria raba. Oh, hallelujah. सर्वश्रेष्ठ परमेश्वर की त्याची आराधना करण्यासाठी त्याच्या उपस्थितीमध्ये आपण स्वतःला घेऊन येऊया. Yes, Father. We worship you, Lord. We worship you, Jesus. We worship you, Lord. We praise you, Jesus. We give you glory. Hallelujah. Hallelujah. Welcome, Holy Spirit. Welcome, Holy Spirit. We are in your presence. Fill us with your power. Live inside of me. पवित्र आत्मा आपका स्वागत करते हैं. Welcome, Holy Spirit. We are in your presence. Fill us with your power. Live inside of me. You're the living water, never dry fountain.
हमारे बीच में आके आपकी महिमा को प्रकट करे पिता। हे आमच्या पवित्र आत्म्या तुझी उपस्थिती या ठिकाणी प्रकट होते। Let the name of the Lord Jesus magnificent. प्रभू येशूचं नाव महान आणि उंचावलं जाऊ दे प्रभू। येशू आम्हाला प्रकट करते बाबा। Thank you Holy Spirit. ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में। पवित्र आत्मा के सिवा आप यीशु को नहीं देख सकते। पवित्र आत्मा शिवाय तुम्ही येशूकडून तारण स्वीकारू शकत नाही। तुम्ही येशूला लावू शकत नाही। आणि मग पवित्र आत्म्याला प्रार्थना ले चल हमें तो पवित्र आत्मा यीशु के चरणों में। ले चल हमें तो पवित्र आत्मा यीशु के चरणों में। हमको मिला दो यीशु से, हमको
मनाला ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करा त्यावेळेस स्वर्गाकडे हात करून बघा. हे आमच्या स्वर्गीय पित्या, आपण आपले हात स्वर्गाकडे करू कारण आपला स्वर्गीय पिता आपल्या प्रार्थनेची वाट पाहतोय. अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा, तू है मेरा, अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा, कि मैं खुश हो तो तू खुश होता है, कि मैं रोऊं तो तू भी रोता है, कि मैं खुश हूँ तो तू खुश होता है, कि मैं रोऊं तो तू भी रोता है. अब्बा पिता तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा, अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा. चोट मुझको लगे, दर्द तुझको होता है, मेरे आंसू से पहले तेरा आंसू बहता है, मेरे आंसू से पहले तेरा आंसू बहता है. हाथों को थाम कर मुझको चलाता है, अपनी बाहों में मुझको उठाता है, अपनी बाहों में मुझको उठाता है. अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा, अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा. आवाज़ तू दौड़ा आता है, सांस लेने से पहले तू हाजिर होता है, सांस लेने से पहले तू हाजिर होता है. डाल बनकर मेरी रक्षा तू करता है, अपनी निगाहों में हरदम तू रखता है, अपनी निगाहों में हरदम तू रखता है. अब्बा खुदा तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा, अब्बा पिता तू है मेरा. सांगते की प्रभू येशू तू माझा परमेश्वरच पिता देवा, तू माझा प्रभूच देवा, तू अल्फा आणि तूच ओमेगा आहेस प्रभू, तू माझा निर्माण करता परमेश्वर. मी तुझी आराधना करतो. आपले हात उंच करून त्याची आराधना करा प्रियानो. तो सर्वश्रेष्ठ परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे, तो सर्वक्रम साक्षी प्रभू, तो अद्भुत देव आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्याचं नाव इमॅन्युअल आहे. देव आमच्या सानिध्यामध्ये
प्रभू आता तुम्हाला स्पर्श करेल ज्यावेळेस तुम्ही त्याची आराधना करा. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. आराधना हो तेरी, आराधना हो तेरी, ओ आराधना हो तेरी, आराधना हो तेरी, पूरे दिल से मेरे लफ्जों से, मेरे होठों से, मेरे जीवन से, ओ आराधना हो तेरी, आराधना हो तेरी. Yes, Lord, we worship you, Father. हम आपकी आराधना करते हैं पिता. प्रभु दावीद म्हणतो, तू माझा गड आहेस, तू माझा उंच गड आहेस आणि मी तुझ्यावर अवलंबून आहे प्रभू. तू माझा प्रकाश आहेस देवा. मी तुझ्या प्रकाशात सुरक्षित आहे प्रभू, कारण तुझ्या प्रकाशामध्ये मला अंधार टाकू शकणार नाही देवा. आपल्या हात उंच करून त्याची आराधना करा पहिला. सीने से तेरे लिपटा रहूं मैं, आवाज तेरी सुनता रहूं, आवाज तेरी सुनता रहूं. सीने से तेरे लिपटा रहूं मैं, आवाज तेरी सुनता रहूं, आवाज तेरी सुनता रहूं. आराधना हो तेरी, आराधना हो तेरी, ओ आराधना हो तेरी, आराधना हो तेरी. कदमों में तेरे बैठा रहूं मैं, राह तेरी मैं देखा करूं, राह तेरी मैं देखा करूं. कदमों में तेरे बैठा रहूं मैं, राह तेरी मैं देखा करूं, राह तेरी मैं देखा करूं. आराधना हो तेरी, आराधना हो तेरी, ओ आराधना हो तेरी, आराधना हो तेरी. पूरे दिल से मेरे लफ्जों से, मेरे होठों से, मेरे जीवन से, हो आराधना हो तेरी. सब मिलके उसकी आराधना करें. आराधना हो तेरी, ओ आराधना हो तेरी, आराधना हो तेरी. Thank you, Jesus. We worship you, Lord. We praise you, Jesus. We give you glory. प्रभु यहाँ पे सभी तुझी आराधना करतो, तुला पवित्र आराधना मी समर्पित करतो प्रभू. देवापा तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस देवापा. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Master.
प्रभू सर्व आराधना प्रभू स्तुती आम्ही तुला समर्पित करतो. आज तुझ्या वचनातून आमच्याशी बोल, आम्हाला आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. थँक यू जीसस. प्रेज द लॉर्ड. आपण प्रभूच्या वचनाकडे जाऊया. देवाचं वचन आज तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. आर यू रेडी फॉर द वर्ड ऑफ गॉड? किती लोक तयार आहेत प्रभूच्या वचनासाठी? थोडासा इको कमी करो. थँक यू जीसस. धन्यवाद. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शनिवार आरोग्याचा दिवस आहे. आमेन. टुडे इज द डे ऑफ हीलिंग. आमेन. मग ती शारीरिक असू दे किंवा भावनिक असू दे. आमेन. जशी शरीराला आरोग्याची गरज आहे तसंच अनेकांच्या हृदयाला, अनेकांच्या मनांना आरोग्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेकांच्या भावना दुखावलेल्या आहेत. अनेक लोक त्यांच्या जीवनामध्ये दुःखाचं ओझं घेऊन जीवन जगतात आणि अनेक लोक जे विश्वासणार आहेत त्यांच्याविषयी तर अधिक भयानक प्रकार आहे, कारण ते जे दुःख आहे ते व्यक्त करू शकत नाही. आमेन. कारण जर तुम्ही दुःख व्यक्त करायला गेले, जर तुम्ही विश्वासणार असाल तर लोक तुम्हाला म्हणतील की काय तुझा फेथ कुठं आहे, तुझा विश्वास कुठं आहे. आमेन. हालेलुया. कारण विश्वासणाऱ्याला इतरांना दुःख सांगता येत नाही. लोक तुम्हाला म्हणतील की तूच तर प्रभूची स्वार्थ सांगणार आहे आणि तुझ्याकडे कसं काय दुःख. परंतु पवित्र शास्त्रामध्ये जर मत्याच्या 7व्या अध्यायामध्ये वाचलं तर तुम्हाला पाहायला मिळेल त्या ठिकाणी प्रभू म्हणाला की प्रत्येकाला दुःखातून जावं लागणार आहे. हा निगेटिव्ह मेसेज नाही, परंतु हे एक प्रॉफेटिक मेसेज. हा एक भविष्यवाणी पर संदेश आहे. जो कोणी या पृथ्वीवरती येणार आहे त्याला प्रत्येकाला काटे कुसळत घेऊनच जीवन जगावं लागणार आहे. परंतु पवित्र शास्त्र दोन्ही गोष्टीमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका आहे. कारण पवित्र शास्त्रामध्ये ज्या ठिकाणी दुःख आहे प्रभूचं सांत्वनही लगेच तुम्हाला प्राप्त होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून अत्यंत महत्वाची गोष्ट, जर तुम्ही दुःखी आहात तर इट इज नॉट युअर फॉल्ट. तुमचं ते तुमची चुकी नाही किंवा तुम्ही जे दुःख व्यक्त करू शकत नाही. आज जर तुम्ही या ठिकाणी संदेश ऐकताय, या संदेशामध्ये सहभागी झालेला 100% प्रभू तुम्हाला स्पर्श करणार आहे. हा मेसेज 100% कुणाला तरी स्पर्श करणार आहे. कुणाला नसेल तर कमीत कमी तो मला तरी आशीर्वादित करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाचं वचन हे दुधारी तलवार आहे. ज्यावेळेस ते प्रत्येकासाठी ते धारेचं काम करतं, प्रत्येकाला ते स्पर्श करणार आहे. प्रभू तुम्हाला नक्की आशीर्वादित करेल. जर तुम्ही फेल्युअर आहात, तुम्ही अपयशी आहात आणि तुम्ही म्हणताय की माझ्या जीवनामध्ये मी मोठं अपयश मला मिळालेलं आहे, मी दुःखी मनुष्य, माझं दुःख मी कुणाला सांगू, तर तुम्हाला मी सांगतो की प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी दुःख आहे. आमेन. या पृथ्वीवर कोणीच असं मिळणार नाही की तो म्हणणार आहे की मी सर्वस्व सुखी मनुष्य, मला काहीच दुःख नाही. आमेन. हालेलुया. हालेलुया. परंतु जे दुःख आहे किंवा जे तुमच्या भावना दुखवलेल्या आहेत त्या भावनेतून बाहेर येण्यासाठी देवाचं वचन समजणं, देवाचं वचन ऐकणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही कुणाला तरी दुखवलंय किंवा तुम्हाला कोणीतरी दुखवलंय आणि त्या जखमा घेऊन तुम्ही जीवन जगताय आणि त्या जीवनामध्ये तुम्हाला त्या दुःखामुळे, त्या त्रासांमुळे तुम्ही आज जर यशस्वी जीवन जगू शकत नसाल तर आजचा संदेश 100% तुम्हाला त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी मदत करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुःख ही वाईट गोष्ट नाही, दुःख वाटणं ही वाईट गोष्ट नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. कारण भावना या देवाने दिलेल्या आहेत. ज्याला दुःख होतं त्याची भावना, ज्याच्या भावना दुखवल्या जातात तो दुःखी होतो. आमेन. याचा अर्थ असा की ज्याला भावना आहे त्याला दुःख आहे. मग भावना आपल्या शत्रू नाही. आमेन. कारण ज्या परमेश्वराने आपल्याला निर्माण केलेलं आहे त्याला स्वतःला भावना आहे. बायबल सांगतं ज्यावेळेस लाजराच्या कबरेवरती येशू ख्रिस्त गेला तर त्या दुःखामुळं प्रभूला भावना वश होऊन त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. बायबल सांगतं येशू रडला. आमेन. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त देखील आपल्यासारखा मनुष्य होऊन या पृथ्वीवर आला आणि त्याने त्या भावनांच्या द्वारे, त्या अश्रूंच्या द्वारे त्याच्या भावना व्यक्त केल्या. आमेन. हालेलुया. म्हणजे रडणं हे विश्वासणाऱ्यासाठी भयानक आहे. काही दुःख झालं तर तुम्ही रडू शकत नाही हे चुकीचं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. मॉर्निंग किंवा दुःख व्यक्त करणं हे भावनाचा प्रकार आहे आणि भावना या देवाने दिलेल्या आहेत. परंतु आपल्याला हे शिकायचं की देवाच्या वचनाद्वारे आपल्याला त्या भावनाला आपला शत्रू होऊ द्यायचं नाही. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. काही लोकांचे आप्तजन या करोनाच्या काळामध्ये गेलेले आहेत, त्यांना सोडून गेले आणि ते एकटे पडले. काही लोकांनी धोका दिला, सोडून दिलं. काही लोकांचे विश्वास, ज्याच्यावर तुम्ही विश्वास टाकला होता, त्या विश्वासणाऱ्याने तुमची साथ सोडून दिली आणि भयानक अशा दुःखामध्ये तुम्हाला सोडून दिलं आणि तुम्ही आजही त्या दुःखाने कंताय. आज त्या दुःखामध्ये तुम्ही दाबले गेलेला आहात. आणि म्हणून आज आपण देवाचं वचन पाहूया की प्रभू दुःखाविषयी पवित्र शास्त्रामध्ये काय म्हणतो. कारण पवित्र शास्त्र 1 शमूएल त्याचा 16वा अध्याय. ओपन युअर बायबल. आपलं पवित्र शास्त्र उघडा. 1 शमूएल त्याचा 16वा अध्याय. मी सांगितलं जसं शरीराला आरोग्याची गरज आहे तशीच तुमच्या हृदयाला देखील आरोग्याची गरज आहे. जर तुमचं संपूर्ण शरीर व्यवस्थित आहे परंतु हृदय दुखवलेला तर तुम्हाला कशातच इंटरेस्ट येणार नाही. आमेन. तुम्ही आनंद करू शकणार नाही. तुमच्याकडे हजारो लाखो रुपये परंतु तुम्हाला कोणीतरी दुखवलेलं आहे आणि त्या दुःखाच्या डोंगराखाली तुम्ही दबलेले आहात. यू कॅनॉट एन्जॉय युअर लाईफ. तुमचं जीवन तुम्ही सुखाने जगू शकणार नाही. तुम्ही आनंद घेऊ शकणार नाही. पहा पवित्र शास्त्र काय म्हणतं. शमूएलाचं पुस्तक त्याचा 16वा अध्याय आणि त्याच्या पहिल्याच वचनात पहिलं शमूएल ओके 16 चॅप्टर नंबर 16 वर्स 1. मग परमेश्वराने शमूएलास म्हटले, मी शाऊलास इस्रायलाच्या राजपदावरून झुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोठवर दुःख करीत राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी परमेश्वर शमूएलास म्हणाला, शाऊलाला मी इस्रायलाच्या राजपदावरून काढलेलं आहे, आता तू त्याच्यासाठी कुठपर्यंत दुःख करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर शाऊलाच्या विषयी शमूएलास म्हणाला की तू काय दुःख इथपर्यंत करत बसलेला आहे. कोठवर म्हणजे कधीपर्यंत तू त्या दुःखात राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता त्याचं बॅकग्राऊंड आपण पाहूया. शाऊलाला परमेश्वराने शमूएलाच्या द्वारे राजाचा अभिषेक दिला. आमेन. हालेलुया. पवित्र शास्त्र सांगतं की संपूर्ण इस्रायल देखत शमूएलाने शाऊलाचा अभिषेक केला. त्याने प्रॉफेसी केली की हा मनुष्य संपूर्ण इस्रायलावरती मी राजा म्हणून नेमतो. कारण भविष्यवाणीद्वारे देवाने त्या संदेशाच्या द्वारे शाऊलाला त्या ठिकाणी संपूर्ण इस्रायलावरती राज्याधिकार दिला. कारण शमूएल हा देवाच्या अगदी जवळचा मनुष्य होता. एक वेगळ्या करारातून शमूएलाच्या चारित्र्याची निवड झाली होती. शमूएलाची निवड एका करारातून झाली होती. बायबल सांगतं हन्नाला दिवस जात नव्हते, हन्ना गरोदर राहत नव्हती आणि तिने प्रार्थना करून देवाला विनंती केली की जो पुत्र मला तू देशील तो पुत्र मी तुला मंदिरासाठी समर्पित करेल, तो तुझ्यासाठी अर्पण मी करेल. आणि त्या हन्नाला परमेश्वराने शमूएलासारखा संदेष्टा तिच्या उदरामध्ये परमेश्वराने दिला. पवित्र शास्त्र सांगतं शमूएलावरती परमेश्वर प्रेम करत होता. कारण बायबल सांगतं तो बालपणापासून त्याच्या जन्मापासूनच तो मंदिराच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी एली बरोबर देवाची सेवा करत होता. आणि असा जो यशस्वी मनुष्य, असा जो परमेश्वराच्या निकटचा मनुष्य, ज्याच्याद्वारे देवाने भविष्यवाणी केली, ज्याच्या मुखातून देव बोलला, संदेशवाणी आली आणि पवित्र शास्त्र सांगतं परमेश्वराने शाऊलाची निवड त्या शमूएलाच्या संदेशाच्या द्वारे इस्रायलासाठी राजा म्हणून केली. परंतु काही दिवसानंतर शाऊलाचं हृदय बदललं. शाऊल हा गर्विष्ठ झाला. शाऊल हा स्वतःच्या इच्छेने जीवन जगू लागला. देवाचं ऐकणं न ऐकणं, परमेश्वराचा संदेशा शमूएल याचा आदर न करणं, अशा सर्व गोष्टीमुळं तो परमेश्वराच्या नजरेतून पडला. आणि बायबल सांगतं की देवाने ठरवलं की शाऊलाला त्या राजपदावरून काढायचं. त्या राज्यात जो अभिषेक केला होता, राज्याभिषेक दिला होता, तो अभिषेक त्याचा काढून घ्यायचा. आणि म्हणून ज्यावेळेस पुन्हा एकदा ती संदेशवाणी संदेशाच्या शमूएलावरती आली, परमेश्वराने दिलेली तीच वाणी घेऊन लोकांसमोर अपयशी मुखाने जाऊन शमूएलाला सांगावं लागलं की देवाने शाऊलाच्या जागी दुसरा राजा नेमलेला आहे. प्रेज द लॉर्ड. कदाचित तुम्ही तुमच्या कुणातरी मनुष्यावरती खूप विश्वास टाकला, खूप तुम्ही भरोसा केला, सर्वस्व त्याला सांगितलं, सगळ्या गोष्टी तुम्ही त्याला दिल्या आणि त्या मनुष्याने तुम्हाला धोका दिला, अपयश दिला. आमेन. तुम्ही त्याच्या दुःखाने आज डोंगराखाली, त्या दुःखाच्या डोंगराखाली जगता. परमेश्वर म्हणतो कुठपर्यंत तू हे दुःख घेऊन जगणार आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे दुःख तुम्ही घेऊन जगता ते दुःख घेऊन जगणं खूप वेळ ही गोष्ट परमेश्वराच्या दृष्टीने वाईट आहे. देव असं नाही म्हणाला का दुःख तू करत बसलेला आहेस.
आमेन. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर नीट वाचलं तर त्या ठिकाणी पहा, तर तू त्याच्यासाठी कोठवर शोक करीत राहणार. शोक करणं ठीक आहे, दुःख करणं ठीक आहे, परंतु त्याला लिमिट आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या मनुष्याबद्दल तुम्ही जास्त विचार करणं, त्या दुःखाविषयी तुम्ही विचार करत राहणं, हे तुमच्यासाठी भयावह, हे तुमच्यासाठी त्रासाचं कारण होऊ शकतं. आमेन. तुम्ही जास्त विचार जर त्या व्यक्तीबद्दल करत असाल, ज्याने तुम्हाला फसवलं, ज्याने तुम्हाला धोका देऊन तो तुम्हाला सोडून निघून गेलेला, त्याच्याबद्दल जर तुम्ही वारंवार विचार करत राहाल, तर तुमची शक्ती तुम्ही आटवताय, तुमची शक्ती तुम्ही घालवताय, आणि त्या अपयशामुळं सैतानाला तुम्ही संधी देताय. पवित्र शास्त्रामध्ये पहा, दावीद म्हणतो 42 अध्याय काढा, 42 अध्याय 9 वचन, Psalms 42 verse 9 काढा. या ठिकाणी सगळे जर पवित्र शास्त्रामध्ये पाहतील, परमेश्वर आज तुमच्या दुःखाचा परिहार करणार आहे. देव आज तुमचं भावनिक दुःख दूर करून तुम्हाला भावनिकरित्या सशक्त करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन रीड 42 verse 9. देव जो माझा खडक त्यास मी म्हणेल, तू मला का विसरलास. प्रेज द लॉर्ड. दावीद म्हणतो, परमेश्वरा तू माझा खडक आहेस, तू माझा देव आहेस, परंतु लगेचच तो म्हणतो तू मला का विसरलास. याचा अर्थ दावीद त्यावेळेस दुःखात जीवन जगत होता. दावीदाला एकटेपण जाणवत होतं. दावीद म्हणला, परमेश्वरा तू मला का सोडलेलं आहेस. पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराच्या वचनाबद्दल दावीदच म्हणतो, दावीदाच्या पुस्तकातच पवित्र शास्त्रात दावीद म्हणतो, हे परमेश्वरा तुझं वचन मला कधीही सोडणार नाही. कारण पवित्र शास्त्रात देव म्हणाला, मी तुला कधीही सोडणार नाही आणि कधी टाळणार नाही. परंतु एकटेपणामुळे दावीद ग्रासला गेला. एकटेपणाच्या दुःखाने भावनाग्रस्त होऊन त्याने भावनेच्या भरामध्ये दुःखामध्ये काही शब्द वापरले पहा. तो म्हणाला, तू मला का विसरलास. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जर दुःखी जीवन घेऊन, तुम्ही दुःख घेऊन जगू लागला, ते दुःख तुमच्या जीवनामध्ये सैतानाला रस्ता मोकळा करून देईल. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही अनीतीचे मार्ग निवडून स्वतःचं समाधान करू लागा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या अतीतमध्ये, तुमच्या पूर्वी घडून गेलेल्या आहेत, त्या दुःख तुम्हाला झालं असेल, ते वाईट गोष्ट नाही. तुमच्या भावना दुखवलेल्या आहेत, दॅट इज नॉट रॉंग. ते काही चुकीचं नाही, परंतु त्या भावनेमध्ये राहणं, कायमस्वरूपी त्या स्वतःवरती ओढून गेलं आणि त्याच्यातच जीवन जगणं, हे तुमच्या शरीराला आणि तुमच्या मनाला, तुमच्या हृदयाला अपायकारक होऊ शकतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणूनच परमेश्वर शमूएलास म्हणाला, कोठवर तू त्या शौलासाठी दुःख करत बसणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही गेलेल्या मागच्या अपयशासाठी कितीतरी दिवस ते दुःख घेऊन आलेला, परंतु पवित्र शास्त्र सांगतं प्रत्येक गोष्टीसाठी समय नेमलेला आहे. उपदेशकाचं पुस्तक त्याचा 3रा अध्याय पवित्र शास्त्र सांगतं, काही दुःखाचा समय, काही आनंदाचा समय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे प्रत्येक समय हा बदलणार आहे. प्रेज द लॉर्ड. ऋतू बदलणार आहे. पहा, गेल्या 2 महिन्यांपूर्वी कडक लॉकडाऊन होतं आणि कुणी कुणाला भेटू शकत नव्हतं. वातावरण एकदम भयानक होतं, परंतु आज ऋतू बदललेला आहे. परंतु काही लोक जुन्या ऋतूमध्येच राहण्यामध्ये स्वतःला आनंदित करतात, स्वतःच्या मनाला ते त्या भावनेला ते अधिक पोषक वातावरण करतात आणि त्या दुःखामध्ये स्वतःला अधिक घडून घेतात. ते म्हणतात, मी खूप चांगला वागलो, मी सगळ्यांसाठी चांगलं करत राहिलो, माझ्या मनापासून मी सगळ्यांसाठी चांगलं जीवन दिलं, परंतु आज माझ्यावर ही परिस्थिती आहे. मी माझ्या दुःखाने, आज मी माझ्या जीवनामध्ये हे दुःख घेऊनच जगणार. आणि काही लोक त्याच्यातून आत्महत्येचा मार्ग निवडतात, काही लोक व्यसनाचा मार्ग निवडतात, काही लोक प्रभूपासून दूर जाऊन पतन होतात. आमेन. हालेलुया. भावना या देवाने दिलेल्या, इमोशन्स हे प्रभूकडून आहे, परंतु इमोशन्स कंट्रोल जर तुम्ही करू शकला नाही, तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. आमेन. कंट्रोल युअर इमोशन्स. ज्यावेळेस तुम्ही तुमचे इमोशन्स, तुमच्या भावनांवर नियंत्रण करा, तुम्ही आशीर्वादित होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वर त्यावेळेस शमूएलाला म्हणाला, परमेश्वर शमूएलाला म्हणाला, कुठपर्यंत तू शौलासाठी दुःख करणार आहेस. जे लोक तुम्हाला सोडून गेले, ज्या लोकांनी तुम्हाला धोका दिला, तुम्हाला अपयश दिलं, तुमच्या विरुद्ध ते वागलंय, तुम्ही कदाचित त्यांच्यासाठी चांगलं केलं असूनही ते जर असे वागले असतील, तर त्या दुःखामध्ये, त्या भावनेमध्ये, त्या त्रासामध्ये स्वतःला बांधून ठेवू नका. पहा,
42 अध्याय 9व्या वचनाचा सेकंड पार्ट पहा. दावीद काय म्हणतो? वैऱ्याच्या जाचामुळे सुटक्याच्या वेशाने मी का फिरावे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराने सांगितलं सुतक पाळणं हे अशुभ आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुमच्या जीवनामधून तुम्ही गमावलेला आणि त्याच्यासाठी तुम्ही जर सुतक पाळत आहात, सुतक पाळणं वाईट नाही, आमेन, दुःख करणं वाईट नाही, पण त्याला लिमिट आहे. पवित्र शास्त्र सांगतं ज्यावेळेस याकोबाचं मरण झालं, याकोब मरण पावला, त्यावेळेस इस्रायल लोकांनी 40 दिवस सुतक पाळलं आणि मिस्री लोक म्हणाले किती हा मोठा दुःखाचा डोंगर इस्रायलावरती पडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. याकोब मृत्यू पावला. पहा, विचार करा, योसेफाला त्याचे वडील कितीतरी वर्षाने भेटले. आमेन. आणि त्याच्या भेटलेल्या वडिलांचा लगेच त्याला डोळ्यासमोर मृत्यू झाला. काही दिवस पण योसेफ याकोबाबरोबर राहू शकला नाही. आमेन. इमॅजिन दॅट. त्या मनुष्याला किती भयानक दुःख झालं असेल. योसेफाला सगळं आयुष्य बापापासून दूर राहावं लागलं. ज्यावेळेस बाप भेटला, ज्यावेळेस वडील त्याच्या जवळ आले, त्याचे वडील लगेच एक्सपायर झाले. त्याने सुतक पाळलं. 40 दिवस इस्रायल लोकांनी सुतक पाळलं. मिस्री लोक म्हणाले किती मोठं दुःख इस्रायलावरती कोसळलेलं आहे, कारण इस्रायल याकोब मरण पावलेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र शास्त्रात ज्यावेळेस मिस्रातून मोशे इस्रायली लोकांना दुधापानाच्या देशापर्यंत घेऊन आला, देवाने ज्यावेळेस मोशेला लोकांतरी नेलं, कारण मोशेचा मृत्यू कुणालाही कळणार नाही, परंतु त्यानंतर इस्रायल लोकांनी मोठा शोक पाळला. इस्रायल लोकांनी दुःख मानलं, कारण दुःख मानणं हे मनुष्याला परमेश्वरापासून आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला भावना या देवापासून आहे, परंतु देवाने त्याला मर्यादा दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, मनुष्याची जी निर्मिती आहे, मनुष्याच्या मनाची जी निर्मिती आहे, तुम्ही जास्त दिवस एक गोष्ट लक्षात ठेवू शकत नाही. जर तुमची मेमरी, तुमच्या लक्षात जर त्या गोष्टी जात नसतील, तर तुम्ही भयानक प्रकारे विचित्र मनोविकृतीने, मानसिक आजाराने ग्रस्त होता. पण देवाने आपल्याला बनवलं कसं? पहा, काही लोकांनी आपले आई वडील गमावले, आपल्या कुटुंबातले कुणीतरी गमावलेले, परंतु आज ते लोक त्या दुःखामध्ये स्वतःला ठेवू शकत नाही, कारण तो आता त्यांच्यासाठी भूतकाळ झालेला. परंतु काही आजारी मनाचे लोक, ज्यांचं मन, ज्यांचं हृदय त्या दुःखातून बाहेर येण्यास स्वतःला तयार करत नाही, त्यांच्यासाठी देवाचं आजचं वचन आहे. देव त्यांना म्हणतो कुठपर्यंत ते दुःख स्वतः वागवत राहशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कालचं दुःख कालच्या दिवसासाठी, परंतु आज देवाची स्तुती करण्यासाठी प्रभूने दिवस बनवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. दावीद म्हणतो आजचा दिवस मी प्रभूने बनवलेला आहे, मी त्याची स्तुती करेन. आमेन. हालेलुया. वैराच्या जाचामुळे सुटक्याच्या वेशाने मी का फिरावे? कारण ज्या परमेश्वराने मला आशीर्वादित केलं, त्या परमेश्वराने मला कधीही सोडलेलं नाही. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजचं दुःख परमेश्वर आजच तुमच्या जीवनातून बदलणार आहे. आजचा संदेश तुमच्या दुःखातून बाहेर काढणारा तुमच्यासाठी देवाने पाठवलेला हा संदेश आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तुम्ही जर कुणाला क्षमा केली नसेल तुम्हाला दुखवल्याबद्दल, आणि तुम्ही ते मनावरती ओझं घेऊन बसला असाल, या क्षणाला त्या लोकांना विसरून जा, त्या लोकांना क्षमा करून टाका. आमेन. हालेलुया. त्यांना तुमच्या विचारांमध्ये बांधून ठेवू नका. तुमच्या कल्पनांमध्ये त्यांनी केलेल्या कृत्यांबद्दल तुम्ही सतत विचार करून निराशेमध्ये स्वतःला बांधू नका, कारण देव आरोग्य देणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोकांना असं हृदयामध्ये ते व्यक्त करत नाही, पण आतमध्ये खूप भयानक ओझं घेऊन ते जगतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगामध्ये कुणाला जाऊन ते सांगू शकत नाही, कारण ते विश्वासणार आहेत. आमेन. त्यांनी जर सांगितलं की यार मैं बहुत दुखी हूं, मेरे जीवन में बहुत कष्ट है, मेरे जीवन में बहुत तकलीफ है, तर लोक त्यांना म्हणतील की तू तर विश्वासू आहे, यू आर बिलीवर, तू येशूवर विश्वास ठेवतो, तू कसं काय रडतो? आमेन. हालेलुया. तू प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी दुःख आहे, आणि म्हणून स्वतः यावेळेस परमेश्वराच्या वचनाप्रमाणे स्वतः देव संदेश त्याला येऊन बोलला. आमेन. देवाने कुठला संदेश निर्माण केला नाही शमूएलाला जाऊन सांगण्यासाठी की कुठपर्यंत तू शाऊलासाठी दुःख करणार आहे. देव स्वतः बोलला. आमेन. परमेश्वराचं वचन स्वतःच वचन आलं. देवाने मुखाने त्याला आवाज देऊन सांगितलं, शमूएला कुठवर तू शाऊलासाठी शोक करत राहणार आहेस, रडत राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज परमेश्वर माझ्याद्वारे भविष्यवाणी पर संदेश देऊन तुम्हाला म्हणतोय की
कुठपर्यंत त्या मागच्या दिवसांमधल्या घडलेल्या गोष्टींसाठी दुःख करत राहणार आहे? किती दिवस तुझ्या अपयशासाठी तू रडत राहणार आहे? परमेश्वर तुझा ऋतू बदलतोय, परमेश्वर तुझं सीझन बदलणार आहे. देव आज तुला आशीर्वादित करतोय. प्रेज द लॉर्ड. आर यू रेडी फॉर न्यू सीझन? तुम्ही तयार आहात का नवीन ऋतूसाठी? आमेन. कारण कालचा ऋतू गेलेला आहे, कालचं दुःख गेलेलं आहे. प्रभू तुमच्यासाठी आज एक नवीन गोष्ट करणार आहे. यशाया 43 आणि 19 मध्ये लिहिलेलं आहे, पहा मी तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट करतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आर यू रेडी फॉर द न्यू सीझन? तुम्ही नवीन ऋतूसाठी तयार आहात का? प्रेज द लॉर्ड. परंतु तुम्हाला कोरोनाच्या ऋतूमधून बाहेर यावं लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला कोरोनाच्या ऋतूमधून बाहेर यायचंय, तुम्हाला दुःखातून बाहेर येण्यासाठी देवाचं वचन सांगतं की कुठपर्यंत तू दुःख व्यक्त करत बसणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. काही लोक त्या दुःखाला इतकं चगळतात की त्या दुःखामध्ये त्यांचं जीवन, ते लोक अपयशामधून अपयशात, आणि मग ते सैतानाला दारू करतात. आमेन. हालेलुया. आणि सैतान निराशा घेऊन येण्यासाठी टपलेला आहे. तुमच्या घराचा नाश करण्यासाठी, नैराश्याचं वातावरण निर्माण करण्यासाठी सैतान टपलेला आहे. जे घडून गेलं, जे होऊन गेलेलं, जे लोक तुला सोडून गेलेलं, त्या लोकांबद्दल कुठपर्यंत तू शोक करत बसणार आहे? कधीपर्यंत त्यांचे विचार तुझ्या मनामध्ये करत राहणार आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक हात आपल्या मनावरती, आपल्या मस्तकावर ठेवा आणि म्हणा, माझ्या मस्तकातून सगळे जे लोक, जे मानसिक त्रास, जे दुःख, जे मला सोडून गेले, त्यांच्याबद्दल प्रभू येशू मला आरोग्य देतो. प्रेज द लॉर्ड. बाय स्ट्राइप्स वी आर हील्ड. त्याने फक्त शारीरिक आरोग्य दिलं नाही, परंतु त्याने मानसिक आरोग्य दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर एक विचार तुम्हाला सध्या काही रात्री झोपण्यापूर्वी आला, बिछाण्यावरती पडण्यापूर्वी जर एक विचार आला, तर तुमची रात्रीची झोप तो विचार नेऊ शकतो. आमेन. सैतानाने जर एक खिडकीतून त्याचा एक विचार तुमच्या डोक्यामध्ये टाकला, आमेन, आणि म्हणून बायबल सांगतं, वैऱ्याच्या जाचामुळे सुटक्याच्या वेशाने मी का फिरावे? आमेन. हालेलुया. त्या सैतानासाठी आज तुमच्या मनाची खिडकी बंद करा. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण प्रभूने त्यांना क्षमा केलेली आहे. तुम्ही त्यांना बांधून ठेवणारे कोण आहे? प्रेज द लॉर्ड. ज्यांनी तुम्हाला दुःख दिले, त्यांनी देवाजवळ माफी मागून त्यांना देवाने क्षमा केली. हू आर यू? तुम्ही आणि मी कोण आहे त्यांना बांधून ठेवण्यासाठी? हालेलुया. त्यांना मोकळं करा आणि आपलं मन प्रभूला समर्पित करून आरोग्यदायी जीवन जगा. आमेन. हालेलुया. बी हील्ड इन द नेम ऑफ जीसस. येशूच्या नावामध्ये तुमचं आरोग्य स्वीकारा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण काही लोक तुम्हाला सोडून गेले, त्या दिवसापासून त्यांनी तुमचा विचार केला नाही. आमेन. त्यांनी कधी तुमच्याबद्दल चांगले विचार केले नाही, परंतु तुम्ही त्यांच्याविषयी विचार करून आजारी पडला, तुम्ही दुःखी झाला आणि तुम्ही म्हणता की कसं काय मी एवढं चांगलं वागून मला दुःख आलेलं आहे. त्या वैर्याला आपल्या मनामध्ये येऊ देऊ नका. सैतान तुम्हाला नैराश्यामध्ये देईल. नैराश्य तुम्हाला व्यसनाकडे घेऊन जाईल, देवापासून दूर नेऊन आत्महत्येचे विचार टाकेल आणि सैतानाला नाश करण्यासाठी तुम्ही स्वतःहून दार उघडून देता. आणि म्हणून परमेश्वर शव्वेला असताना, शव्वेला कुठपर्यंत तू शौलासाठी दुःख करणार आहेस? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आर यू रेडी फॉर ब्लेसिंग? तुम्ही तयार आहात का आरोग्यासाठी? आमेन. क्लोज युअर आईज, लिफ्ट युअर हँड, वर्शिप हिम. प्रभूला म्हणा, प्रभू मी तुझी आराधना करतो. हील माय माइंड ओ गॉड. माझं मन आज नवीन कर प्रभू. माझ्या मनाचं नवीनीकरण कर. हालेलुया. येशू रबा शांते बेरिया रबा, कोई भी छोड़े मुझे, यीशु कभी न छोड़ेगा. कोई भी छोड़े मुझे, यीशु कभी न छोड़ेगा. कभी न छोड़ेगा, कभी न छोड़ेगा, कभी भी नहीं छोड़ेगा. यीशु कभी भी नहीं छोड़ेगा. कोई भी छोड़े मुझे,
भी नहीं छोड़ेगा। माता वही है, पिता वही है, माता वही है, पिता वही है, अपने गले लगाएगा, अपने गले लगाएगा। कोई भी छोड़े मुझे, यीशु कभी न छोड़ेगा। कोई भी छोड़े मुझे, यीशु कभी न छोड़ेगा, कभी न छोड़ेगा, कभी न छोड़ेगा, कभी भी नहीं छोड़ेगा। यीशु कभी भी नहीं छोड़ेगा। मेरे लिए इंसान बना, मेरे लिए इंसान बना, मेरे लिए दुख भी सहा, मेरे लिए दुख भी सहा। कोई भी छोड़े मुझे, यीशु कभी न छोड़ेगा। कोई भी छोड़े मुझे, यीशु कभी न छोड़ेगा, कभी न छोड़ेगा, कभी न छोड़ेगा, कभी भी नहीं छोड़ेगा। यीशु कभी भी नहीं छोड़ेगा। अभिषेक किया आत्मा से, अभिषेक किया आत्मा से, वचन से मुझे चलाता है वो, वचन से मुझे चलाता है वो। कोई भी छोड़े मुझे, यीशु कभी न छोड़ेगा। कोई भी छोड़े मुझे, यीशु कभी न छोड़ेगा, कभी न छोड़ेगा, कभी न छोड़ेगा, कभी भी नहीं छोड़ेगा। यीशु कभी भी नहीं छोड़ेगा। हालेलुया। यावेळेस आपण आपले डोळे बंद करूया. प्रभूचा अभिषेक या जागेवर उतरलेला आहे. जर तुमचं हृदय तुटलेलं आहे, एक हात आपल्या हृदयावर ठेवा. प्रभू तुमच्या हृदयाला आज आरोग्य देणार आहे. ज्या लोकांनी तुम्हाला फसवलंय, दुःख दिलंय, तुम्हाला सोडून गेलंय, त्या प्रत्येकाबद्दल प्रभू आज तुम्हाला आरोग्य देणार आहे. कारण प्रभूसाठी तुम्ही आज वेळ काढून त्याच्या चरणापाशी बसलेला. तुम्ही आजचा संदेश हृदयापासून ऐकलेला. प्रभू तुमच्या हृदयाचं दुःख दूर करणार. ज्यावेळेस दुःख येतं, परमेश्वर त्या दुःखी लोकांच्या सानिध्यात राहतो. प्रभूचं वचन सांगतं, मी भक्त हृदय लोकांच्या सानिध्यात राहणारा परमेश्वर आहे. पहा, अन्नाचं हृदय तुटलं आणि देव त्या अन्नाला येऊन भेटला. जर आज तुमचं हृदय तुटलेलं, तुमच्या ऋतू जर पर्यंत वाईट होता, आजपर्यंत तुम्ही दुःख भोगलेला, प्रभू आज नवीन ऋतू तुमच्या जीवनामध्ये आणणार आहे. तुमचं सीझन आज बदलणार आहे. रिसीव्ह युअर न्यू ब्लेसिंग. नवीन आशीर्वादासाठी स्वतःला तयार करा. पियानो आपले हात उंच करून म्हणा, प्रभू मला क्षमा कर. ज्या भावनेद्वारे मी दुःख व्यक्त करत बसलो, माझ्या सर्व दुःखाचा परिहार तू केलेला आहेस. प्रभू माझं नवीन जीवन तू केलेलं आहेस. प्रभू तुम्हाला स्पर्श करतोय. प्रभू तुम्हाला आरोग्य देतोय. जे लोक मानसिकतेने त्रासलेले आहेत, ज्यांना झोप येत नाही, रेस्टलेस आहेत, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. प्रभू त्यांना चांगली रात्रीची झोप दे. प्रभू त्यांना झोप आशीर्वादित आणि शांतीची झोप प्राप्त होते. रेस्टलेसनेस, अविश्रांती, त्यांचं मन जे अस्वस्थ आहे, प्रभू येशूच्या नावामध्ये त्यांच्या मनाला आज आरोग्य प्राप्त होईल. त्यांचं दुःख देव आनंदात बदलणार आहे. बाय स्ट्राइप्स वी आर हील्ड. त्याला बसलेल्या फटक्याने तुम्ही बरे झालेले आहात. सर्व शरीरामधल्या गाठी निघून झालेल्या आहेत. सर्व शरीरावरची काळे चट्टे निघून झालेले आहेत. सर्व डोक्यातल्या गाठी वितळतात प्रभू येशूच्या नावाने. ब्रेन ट्यूमर,
सगळ्या प्रकारचे वाईट आजार तुमचं जीवन सोडून निघून चाललेलं आहे. पॅरालिसिस आय रिब्यूक इन द नेम ऑफ जीसस. अर्धंगवायूच्या आत्म्याला मी बांधतो येशूच्या नावामध्ये. स्पिरिट ऑफ करोनाच्या आत्म्याला मी बांधतो. कुठलाही व्हायरस तुमचा नाश करू शकणार नाही. तुमच्यावरती ब्लड प्रेशर, रक्तदाबासारखा आजार घात करू शकणार नाही. येशूच्या रक्ताने तुम्ही सुरक्षित केले जातात. सगळे बंधन प्रभू येशूच्या नावात तुटतात. Every bondage I pray in the name of Jesus. Hallelujah. प्रभू तुम्हाला बंधमुक्त करतोय. आपले हात उंच करून त्याला म्हणा, प्रभू मी नवीन जीवन स्वीकारतो. I receive new and fresh life, oh God. प्रभू तुम्हाला स्पर्श करतोय प्रियानो. हालेलुया, हालेलुया. प्रेरेपणाचा आजार निघून चाललेला, अंधत्वाचा आजार निघून चाललेला, पायातलं दुखणं निघून चाललेला, स्टमक पेन येशूच्या नावात निघून चाललेला, पाईल्स बरे होतात प्रभू येशूच्या नावात. कोणीतरी मला पाहत आहे, त्याला पाईल्सचा भयानक त्रास आहे. प्रभू येशू तुला आता आरोग्य देतो. रिसीव युअर हीलिंग राइट नाउ इन द नेम ऑफ जीसस. मणक्याचे आजार बरे होतात, मणक्याचे आजार बरे होतात, मणक्याचे आजार बरे होतात. एक व्यक्ती 2 दिवसापूर्वी अचानक चक्कर येऊन खाली पडली. प्रभू येशू तुला आरोग्य देतोय. तो चक्कर येण्याचा आजार निघून चाललेला आहे. ओ गिडीनेस आय रिब्यूक इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. हातपाय बधीर होण्याचा आजार, मुंग्या येण्याचा आजार निघून चाललेला आहे. हृदयाचे ब्लॉकेजेस निघून चाललेला आहे. हालेलुया. ब्लड क्लॉट्स निघून चाललेला आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये जे लोक आता यावेळेस मीटिंग मध्ये अटेंड, जे लोक प्रभूच्या वचनावरती आणि प्रार्थनेवर विश्वास ठेवतात, प्रभू त्यांना आज मोठा चमत्कार देणार आहे. रिसीव युअर मिरेकल. आपले हात उंच करून म्हणा, प्रभू मी येशूच्या नावाने आरोग्य स्वीकारतो. जादू टोना करण्याचं सामर्थ्य तुमचं. मी एक घर पाहतोय, त्या घरामध्ये काळी सावली त्यांना त्रास देते, भीतीचा आत्मा तिथं. प्रभू येशूच्या नावामध्ये ते भीतीचा आत्मा निघून चाललेला आहे. प्रभूची उपस्थिती त्या ठिकाणी येते. सगळं मागचं दुःख देव पुसून टाकतो. बायबल सांगतो तो तुमच्या पुसून तुम्हाला हास्य देणारा देव आहे. दाविदासारखं परमेश्वरावरती विश्वास ठेवा आणि मला तू माझा प्रकाश. प्रभूचं सामर्थ्य तुमच्या घरावरती उतरलेलं आहे. रिसीव युअर मिरेकल राइट नाउ इन द नेम ऑफ जीसस. ब्लेस्ड बी द नेम ऑफ द लॉर्ड. आपले हात उंच करून मला प्रभूचं नाव धन्यवाद देत असतो. हालेलुया. मला प्रभूच्या नावाने माझ्या घरात येणारा धन्यवाद देत असतो. प्रभूच्या नावाने माझ्या घरात येणारा धन्यवाद देत असतो. से होसाना फॉर द लॉर्ड जीसस. येशूसाठी म्हणा होसाना. प्रभूच्या नावाने माझ्या घरी येणारा धन्यवाद देत असतो. येशू आज तुमच्या घरामध्ये येतो. ब्लेस्ड बी द नेम ऑफ द लॉर्ड. ब्लेस्ड बी द नेम ऑफ द लॉर्ड. ब्लेस्ड बी द नेम ऑफ द लॉर्ड. रिसीव ग्लोरियस लाइफ इन द नेम ऑफ जीसस. गौरवी जीवन येशूच्या नावात स्वीकारा. मागचा ऋतू निघून गेलेला. हालेलुया. दुःखाचा ऋतू, दुःखाचा सीझन गेलेला, पेनफुल सीझन गेलेला. द जॉयफुल सीझन इज वेटिंग फॉर यू. तुमची वाट पाहतोय. चांगले दिवस तुमची वाट पाहतात. हालेलुया. नवीन लोक तुमच्या जीवनामध्ये येतील. आशीर्वाद घेऊन तुमच्यासाठी लोक येतील. रिसीव ब्लेसिंग्स ऑफ गॉड इन द नेम ऑफ जीसस. In Jesus' name I pray. Amen. Amen. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Say, blessed be the name of the Lord. प्रभूच्या नावाने येणारा धन्यवाद असो. ज्या येशूला तुम्ही आज घरामध्ये स्वीकारलेला तो प्रभू आहे. त्याच्या नावाने येणारा धन्यवाद असो. Praise the Lord. Hallelujah. परमेश्वराचा पुत्र तुमच्या घरी आलेला तो तुमच्यासाठी सीझन बदलणार आहे. तुमचा नवीन ऋतू चालू होतोय. न्यू सीझन इज बिगिन. हालेलुया. युअर ब्लेस्ड डे इज कमिंग. सो जॉयफुल लाईफ. तुमचा आनंदमय जीवन जगा. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. ज्यांना ऑफरिंग द्यायचं आहे ते 9763975921 वरती पाठवू शकता. प्रभू तुमच्या सर्व ऑफरिंग आशीर्वादित करू. हालेलुया. गेल्या आठवड्यात एक साक्ष ऐकली. अत्यंत मी आनंदित झालो. एका बहिणीने सांगितलं की मी शेवटच्या प्रार्थनेमध्ये म्हणालो, एका व्यक्तीच्या शरीरामधून काळे चट्टे, स्किनवरून काळे चट्टे निघून चाललेले आहेत आणि आत्म्यामध्ये मी घोषित केलं, बोललो. आणि त्या गेल्या आठवड्यामध्ये ती बहिणी येऊन मला म्हणाली, पास्टर ज्यावेळेस तुम्ही म्हणाले
की ते काळे चट्टे निघून जावे. माझ्या मुलाच्या डोक्यावर मी हात ठेवून प्रार्थना करू लागली. मी प्रार्थना केली आणि जसं प्रार्थना संपली मी पाहिलं सगळे काळे चट्टे त्याच्या शरीरावरचे निघून गेले होते. खरंच येशू जिवंत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या अर्थी देवाने त्या बहिणीसाठी इतका मोठा चमत्कार केलेला, देव तुमच्यासाठी देखील चमत्कार करणार आहे. सो रिसीव युअर ब्लेसिंग. विश्वासाने तुमचे आशीर्वाद स्वीकारा. देव तुमच्या अर्पणाला, देव तुमच्या विश्वासाला, तुमच्या ऑफरिंगला आशीर्वादित करणार. मे गॉड ब्लेस यू. पुन्हा उद्या सकाळी 12 वाजता आपण प्रभूच्या दिवशी त्याची आराधना करण्यासाठी एकत्रित येऊया. आमेन. गॉड ब्लेस यू.